हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघत आहोत गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या. पावसाळ्यात आजी बनवायची, तसंच आज आपण बघणार आहोत. असे छान झालं बघा, खुसखुशीत क्रिस्पी. असे चायसोबत संध्याकाळचा नाश्ता किंवा सकाळी खूप छान लागतात. आणि वाटं गव्हाचं पीठ आहे, बेसन घेतलंय पाव कप, अर्धा कप गूळ घेतलंय, गूळ घेते 1 वाटी गूळ आहे. परत पाणी घेतलंय अर्धा कप. जिरं आणि बडीशेप आहे, मिक्सरला वाटली, भाजून नाही घेतली, कच्चीच आहे. मग मीठ घेतलंय चवीनुसार, खसखस, सुंठ आणि हे तेल. आपण गुळ विरघळणार आहे, त्यामध्ये पण पाणी टाकूया. गरम करायचं. आता गुळ दे. आता त्यात आपण गुळ टाकूया. उकळी नाही काढायची, फक्त आपण त्याला गुळ विरघळून घेऊया, म्हणजे पिठामध्ये मळायचं आहे आपल्याला. गुळ चांगला डिझॉल्व झाला आहे पाण्यामध्ये. आता हे गव्हाचं पीठ घेतलं आहे, चण्याच्या डाळीचं पीठ घेऊया अर्धी वाटी. जिरं आणि बडीशेपची पावडर आहे, कच्चीच आहे, भाजलेली नाही आहे. चवीनुसार मीठ आणि खसखस त्याच्यात खसखस वरतून लावायचे. आणि आता सुंठ टाकूया. सर्व जिन्नस आपण एकत्र करूया आणि त्यात तेलाचं मोहन टाकायचं. तेलाचं मोहन आहे, 3 चमचे तेल घेतलंय, त्यात आपण थोडंसं गरम करून पिठात टाकूया. चांगलं कडकडीत तापून झालंय आणि आता आपण त्या पिठावर टाकूया. असं चमकन आवायचं. काय नाही, काय तेल गरम आहे म्हणून आपण त्यात चमच्याने थोडंसं मिक्स करून घेऊया. मिक्स करताना सुंठाचा असं छान वास येतो, जिऱ्याचा पण आणि बडीशेपचा पण. आता आपण हाताने ते मिक्स करून घेऊया चांगलं. तेल सर्वीकडे तो पिठामध्ये कुस्करून घेऊया. गुळ आपला डिझॉल्व पण झालाय पाण्यात. आणि आता आपण थोडं घालून ते पीठ मळून घ्यायचंय. घट्ट मळायचंय, घट्ट मळायचं. मळताना तर सुंठाचा वास पण खूप छान येतो. सुंठ चवीला पण छान लागतात, गोड. आणि हे पावसाळ्यामध्ये करतात, आमच्याकडे म्हणून करतात, आमची आजी करते. म्हणजे आजी करते असं ती मला सांगत होती. ते आपलं सब घट्ट पीठ मळून झालंय. जास्त पातळ नाही करायचं, कारण की आपण त्याला आता मुरत ठेवणार आहे ना 15 मिनिटासाठी. मग ते पातळ 10 मिनिटासाठी ठेवायचं. एवढं असं घट्ट करायचं. आता आपलं हे पीठ 10 मिनिटासाठी मुरवून झालेलं आहे, असं घट्टच आहे. आणि आपण आता अजून थोडंसं मळून घेऊया. चांगला 2 हाताने मळून घ्यायचा. आणि मग त्यानंतर आपण त्याच्या कापण्या करूया. आपण याचे गोळे करून घेऊया. जेवढे आता हुंडा जमतं तेवढा ते करून घ्यायचा. ते जाडसरच ठेवायचं आपल्याला, जास्त जाड नाही. पाच आपले गोळे झालेत. आणि आता आपण करताना पण थोडंसं असं मळून घेऊया, म्हणजे बाजूला फुटणार नाही. मळून घेतलंय चांगलं. आणि आता आपण त्याला लाटून घेऊया. जास्त पातळ आणि जाडी पण नाही करायची, मध्यमच ठेवायची. पीठ नाही लावलंय. हां, पीठ नाही लावायचं. पाहिजे तुम्हाला लागलंच तर थोडंसं हात लावा, तसं काय नाही. म्हणजे चिकटलं नाही जमलं, तुम्ही नवीनच असेल तर त्याच्यामुळे मग थोडं असं हाताने असं पीठ घेऊन असं थोडं लावलात ना तरी काय चालेल. आणि जर तुम्हाला पीठ न घेता जमत असेल तर तसं लाटा.
येतो की आवाज यायला? थांब बघा कसं त्यामध्ये बघा असं जिरं पण दिसतंय. नाही अजून लाटून घेऊया. जिरं गुलाचा रंग पण छान आहे बघा. गुलाचा रंग पण छान आलाय आणि याच्यामध्ये असे जिरं दिसते आपण टाकले. तर आपली झाले. आता आपण ज्या कापण्या करायच्या लाटून झालेत. आता पाहिजे कापण्या करायचे. खसखस लावायची वरून. आपण दिसायला पण किती छान दिसते आणि खाताना पण ते चव छान लागते. सगळीकडे स्प्रेड करूया. आणि वरतून एकदा असं लाटणं फिरवायचं म्हणजे त्याला खसखस चिपकून जाईल. आता आपण याची कापण्या करूया. कापण्या जशा तुम्हाला हव्या छोट्या मोठ्या तसं आपण आवडीप्रमाणे कापूया. आता इथून आपण असं क्रॉस करूया. आणि कापण्या अशा मोठ्याच असतात मग आपण त्याशी मोठ्या ठेवल्या. आणि आता आपण काढून घेऊया. आता आपला हा तेल तापून झालाय आणि इथे असे आपण कापण्या केल्यात. अशा छोटे मोठे जसे हवे तसे करा. ते जास्त जरा मोठे झाले. आता आपण हे तळून घेऊया. आणि मग थोडं टाकते वेळी जरा बारीक करा नाही तर पटकन करपले जाते. मग थोडं नंतर मोठे करा. खुसखुशीत झालं पाहिजे ना त्याच्यामुळे एकदम गोळ घालतात त्याच्यामुळे ते लाल होतात. ते बघा कारण की तो गुलाचा रंग पण तसाच असतो ना म्हणजे लगेच लाल होतात. हां कळत नाही. तर त्यातच सगळं ते काय लाल लाल झालं. तेल तापलंय जरा जास्त म्हणून लवकर थोडंसं आपण याला खालीवर करूया. आणि जास्त टाकू नका म्हणजे थोडेच त्याच्यात नाचेल असे एवढं टाका म्हणजे चांगलं फुलतील पण. हां जास्त झालं चिपकून पण जातात. हां आणि फुगणार नाही. आता आपले हे रेडी झालेत गव्हाच्या गोड कापण्या. छान दिसतात. पावसाच्या हे करतात. पाऊस लागतो ना मग आपल्या गावी आमच्याकडे कापण्या करायच्या आणि कामं करून लोक आले घरी की ते पाऊस लागतोय मग चहा आणि कापणे छान अशी डिशमध्ये भरून द्यायच्या. बघा छान झालं. आतून पण चांगले शिजले आणि चवीला पण छान लागतात. तुम्ही पण करा. तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि असं नाही की पावसाळ्यातच कधी पण असं खायचं मन झालं की बनवायचं. खूप सोपी रेसिपी आणि मुलं पण आवडीने खातात. डब्यात पण मुलांच्या देऊ शकता तुम्ही. पाहुणे आले तरी पण कापण्या काढल्या एवढ्या दिले तरी पाहुणे पण खुश. तुम्ही पण बघा. तुम्हाला सुद्धा आवडेल आणि नक्की करा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.